ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र साक्षीला जेल तर होणार आहे, पण त्यानंतर गाडी वळणार आहे ती प्रियाकडे. कारण प्रियाने साक्ष दिलेली असते की त्या ठिकाणी साक्षी नव्हती. आणि अर्जुनला एक तर सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे हॉटेलच्या बाहेरचं CCTV फुटेज, आणि दुसरा पुरावा म्हणजे अर्जुनच्या हातामध्ये लागलेला असतो ते म्हणजे घटनास्थळचे फोटो. ज्या घटनास्थळाच्या फोटोमध्ये साक्षी तिकडे असल्याचा पुरावा मिळालेला आहे. साक्षी तिथे होती प्रेझेंट याचा पुरावा मिळालेला आहे. आणि कोर्टामध्ये साक्षी त्या ठिकाणी आश्रमामध्ये होती हे सिद्ध झाल्यामुळे साक्षीला तर जेल होतेच, पण त्याचबरोबर प्रियाचे 2 खोटारडापणा बाहेर येतो. अर्जुनने आता प्रियाची खोटी साक्ष सगळ्यांच्या समोर आणत किती मोठी ही फ्रॉड मुलगी आहे हे समोर आणल्यामुळे आता ज्याप्रमाणे साक्षीची जेलमध्ये अटक झाले, मधुभाऊंची सुटका, प्रियाला एक वेगळ्याच प्रकारची शिक्षा मिळणार असते. आणि ती शिक्षा कोर्टात तर असतेच, पण तिला आता मात्र रविराजांच्या नजरेत उतरण्याची एक भयंकर शिक्षा मिळणार असते. त्यानंतर रविराजांचा निर्णायक आता एक निर्णय ठरणार असतो. आता प्रियाचं स्टेटमेंट खोटं आहे कळल्यावरती आता मात्र अर्जुनने भेट घेतल्यावरती त्याला CCTV फुटेज हे आता हॉटेलच्या लॉबीमधलं मिळालेलं असतं. त्या हॉटेलच्या लॉबीमधल्या CCTV फुटेजप्रमाणे त्या पर्टिक्युलर वेळामध्ये, म्हणजे ज्या वेळामध्ये विलासचा खून झाला त्या पर्टिक्युलर वेळामध्ये साक्षी ही बाहेर पडलेली असते. हा एक पुरावा झालेला असतो. पण त्यावेळेला आता मात्र चैतन्य हादरतो. म्हणजे साक्षी त्याच वेळेला बाहेर पडली या गोष्टीवरती चैतन्याचा विश्वासच बसत नसतो. तो विचार करत असतो साक्षी इतकी इनोसंट आहे, मग हे कसं काय घडलं. चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. काहीतरी चुकीचं घडतंय एवढं मात्र त्याला समजत असतं. त्याच वेळेला आता हे CCTV फुटेज कोर्टामध्ये सादर करून साक्षी तेवढ्या वेळामध्ये तिकडे पार्टीमध्ये नव्हती हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं असतं. त्यावरती सायली सांगते, सर पण या सगळ्यानंतर मला असं वाटतंय की त्या वेळामध्ये साक्षी आश्रमात गेली होती, हे आपण सिद्ध करू शकू का. यावरती अर्जुन म्हणतो, अगदी परफेक्टली सिद्ध करू शकू. अर्जुनने आता CCTV फुटेज आणल्यावरती सायलीला सांगितलेलं असतं की ज्या CCTV फुटेजमध्ये आपल्याला सापडलेलं आहे की साक्षी ही बाहेर पडली, त्याच मॅनेजरने मला अजूनही खूप काही माहिती सांगितलेली आहे. त्याच मॅनेजरने सांगितल्याप्रमाणे खून झाल्यानंतरचं CCTV फुटेज मिळाले. त्या CCTV फुटेजमध्ये ती एंटर करते, म्हणजे परफेक्टली तेवढ्या वेळात ती नव्हती. आणि हे फोटो बघा, आणि ते फोटो चैतन्याला दाखवले असता त्या फोटोमध्ये साक्षी तिथे होती असा एक महत्त्वाचा पुरावा, म्हणजे 3 सोडून 4 व्यक्ती होत्या हा पुरावा सापडतो. कारण त्या फोटोमध्ये असलेलं खूप मोठं गुपित अर्जुन आता डायरेक्ट इकडे कोर्टामध्ये उलगडणार असतो, जे फक्त चैतन्य, अर्जुन आणि सायली यांनाच माहिती असतं. डायरेक्ट कोर्टामध्ये ते उलगडून कोणताही गौप्यस्फोट कुणासमोरही न करता डायरेक्ट कोर्टात करायचा असा अर्जुनचा प्लॅन असतो. सायली खूप खुश असते, अर्जुनने त्याचं वचन पाळलेलं असतं. आता मात्र कोर्टाची हिअरिंग असते. कोर्टाच्या हिअरिंगच्या दिवशी साक्षीला आता खूप मोठी पनिशमेंट तर मिळणार असते. सायली खूप खुश असते. ती अर्जुनला सांगत असते, खरंच सर तुम्ही तुमचं वचन पूर्ण केलं. अर्जुन म्हणतो, थांबा अजून कोर्टात जायचं आहे. यावरती आता सायली सांगते, नाही सर पण माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही जे कार्य घेतलेलं हातात आहे ते नक्की पूर्ण करणार. कोर्टामध्ये आता चैतन्य आणि अर्जुन डिस्कस करत असतात. बरोबर शेवटच्या पॉईंटला ते फोटो दाखवायचे, कारण जरी आपण CCTV फुटेज दाखवले तरीसुद्धा साक्षी डिनाय करणार की त्या वेळामध्ये मी दुसरे कुठे गेले होते. पण याच वेळेला साक्षीचा मोबाईल कुठे ॲक्टिवेट होता त्याचे पण रेकॉर्ड मागवलेले असतात. हा तिसरा पुरावा असतो. एकूण 3 पुरावे हातात घेऊन आता कोर्टामध्ये अर्जुनची धमाकेदार एंट्री असते. आणि या सगळ्यामध्ये फक्त साक्षीलाच नाही तर प्रिया पण तेवढीच दोषी आहे या सत्याचा पण उलगडा करायची अर्जुन संधी सोडणार नसतो. आता मात्र या सगळ्याचा उलगडा करण्यासाठी अर्जुन तयार असतो. रविराज येतो आणि तो सांगतो की या वेळेला सुद्धा साक्षी आणि महिपती शिकरे यांचं वकीलपत्र माझ्याकडेच आहे. आता मात्र रविराज इथे चुकीचे असतात, कारण साक्षी ही खुनी आहे हे सिद्ध होणार असतं. इकडे सायली विचार करते, रविराज सरांनी कसं काय साक्षीचं पत्र घेतलेलं आहे वकीलपत्र, कारण साक्षीचा आता गुन्हा सिद्ध होईल. अर्जुन म्हणतो, ठीक आहे घ्या तुम्ही. चुकीच्या माणसांचं वकीलपत्र घेण्याचा ह्या केसच्या शेवटी तुम्हाला पश्चाताप होईल. रविराज म्हणतात, पश्चाताप कोणाला होईल हे आपण पाहूया. आता मात्र जज साहेब येतात आणि कोर्टाची केस सुरू होते. सगळ्यात पहिले अर्जुनला बोलवलं जातं. अर्जुन साक्षीला न बोलवता हा वेगळाच डाव टाकतो. अर्जुन डाव टाकतो तो म्हणजे सगळ्यात पहिले प्रियाला बोलवतो. साक्षीला वाटतं गेल्या वेळेप्रमाणे आपण पण सुटणार, पण मूर्ख साक्षीला माहीत नसतं की या वेळेला तिचे सुटण्याचे चान्सेस 0 असतात.
प्रियाला बोलवलं जातं. नेहमीप्रमाणे अर्जुन प्रियाला प्रश्न विचारतो आणि सांगतो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही पुन्हा एकदा नीट आठवा की तुम्ही जी साक्ष देताय ती बरोबर आहे. मधुभाऊंनी आता ज्याप्रमाणे उजव्या हाताने गोळी चालवली असं म्हणताय, बरोबर आहे? एक मुद्दा. आता इकडे प्रिया म्हणते, हो मी तसं स्टेटमेंट दिलेलं आहे. आता त्याच वेळेला मधुभाऊ विचार करतात, किती मूर्ख आहे मी उजव्या हाताचा वापर करत नाही हिला माहिती आहे. पहिलं खोटं. दुसरं खोटं. अर्जुन म्हणतो, नक्की त्या ठिकाणी 3च माणसं होती, विलास काका, मधुभाऊ आणि तुम्ही. प्रिया ठासून बोलते, हो. दुसरं खोटं. तिसरं खोटं म्हणजे बंदूक कुठून काढली? प्रिया सांगते, ते काही मला माहीत नाही, पण मधुभाऊनी लॉकरमधून काढली होती. तिसरं खोटं. अर्जुन म्हणतो, पुन्हा एकदा विचार करा, कारण केसच्या शेवटी तुम्हाला साक्ष फिरवायला वेळ मिळणार नाही. प्रिया सांगते, पण का मी साक्ष फिरवेन? मला साक्ष फिरवायचीच नाही आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, का तुम्ही साक्ष फिरवाल हे तुम्हाला कळते, पण या साक्षीवर तुम्ही फायनल आहात. ही साक्ष खोटी निघाली तर तुम्हाला पण जेल होऊ शकते, माहिती आहे ना, खोटी साक्ष दिल्याबद्दल. प्रिया आता गडबडते, काय नक्की याला सापडले? इकडे आता राकेश पण गडबडतो, नक्की काय झाले त्याला पण कळत नसतं. आता मात्र प्रिया थोडीशी गडबडते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. आता माझा पुढचा विटनेस तो म्हणजे मला साक्षी शिकरे यांना बोलवायचं आहे. कोर्टाकडून साक्षी शिकरेला बोलवायची परमिशन मिळते. साक्षीला कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं. आता मात्र CCTV फुटेज प्ले केलं जातं. साक्षी आता CCTV फुटेज पाहत असते आणि त्या CCTV फुटेजमध्ये अर्जुन सांगतो, बरोबर आहे, साक्षी मॅडमने सांगितलेली अर्धी साक्ष बरोबर आहे. म्हणजे साक्षी मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच घडलेलं आहे. त्यांच्याप्रमाणेच इकडे सगळं होतंय. त्या बारमध्ये गेल्या होत्या, पण मधला काही क्षण त्या विसरल्यात बहुतेक. कारण बरोबर 1.5 तासाच्या या गॅपमध्ये साक्षी मॅडम त्या पार्टीतून गायब होत्या. 1.5 तासानंतर परत आल्या आणि याच 1.5 तासामध्ये विलासचा खून झाला होता. झालं सगळं आरशासारखं लख्ख उघड होतं. साक्षी गडबडते. आता मात्र रविराज हादरतात आणि ते सांगतात, मग त्यावेळेला CCTV फुटेज होतं ते कुठचं? अर्जुन म्हणतो, ते CCTV फुटेज आतल्या ह्याच्यामधलं आणि हे लॉबीमधलं आहे. एक्झॅक्ट टायमिंग सकट या कारचं हे दिसतंय. आता मात्र इकडे राकेश विचार करतो, साक्षी तर अडकली. अर्जुन म्हणतो, हे झाली बाजू आता एक. पण याच वेळेला एक लक्षात येतंय का की खूप आपले लॉयल असलेले रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार यांनी एका खोटारड्या बाईची बाजू घेत साक्ष दिली होती आणि सांगितलं होतं की ह्या तिथे नव्हत्या. रविराज म्हणतात, पण पुरावा काय आहे तुझ्याकडे की त्यावेळेला साक्षी तिकडेच गेली होती? तिचं काही पर्सनल काम असू शकतो. अर्जुन म्हणतो, मला माहिती होतं तुम्ही हा प्रश्न विचारणार. हे साक्षीचे फोन रेकॉर्ड पाहिल्यावरती रविराजांना आता काही बोलायला चान्सच नसतो. त्यामुळे आता मात्र रविराज गप्पच बसतात. कुसुम खूप खुश होते. अर्जुन म्हणतो, तिसरा पण पुरावा आहे माझ्याकडे. सायली सांगत असते, कुसुमताई बघितलंस ना अर्जुन सरांनी कसं केस पलटली ते? अर्जुन सांगतो, तिसरा पुरावा हा हे फोटो. या फोटोमध्ये मधुभाऊ हे लेफ्टी आहेत, उजव्या हाताने गोळी चालवू शकत नाही. पण मधुभाऊ ज्या वेळेला खाली पडले त्यांच्या उजव्या हातात बंदूक आहे. म्हणजे मला तुम्ही सांगा, त्यांच्या उजव्या हातात असलेली बंदूक कुणी ठेवली? म्हणजे चौथी व्यक्ती होतीच ना तिकडे. असं म्हणत अर्जुनने बरोबर कोर्टात केस जिंकलेली असते. साक्षीला तर जेल होते, पण आता प्रियाचा निर्णय काय होणार? रविराज प्रियाला आता काय शिक्षा देणार? अगदी आता येणाऱ्या भागामध्ये लवकरच उलगडा होणार आहे.